संक्रांती स्पेशल आज आपण तिळगुळाची पोळी बनवणार आहोत. माझ्या ज्या मैत्रिणींना तिळगुळ पोळी बनवता येत नाही, आजचा हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे. इथे 2 कप कणिक घेतले, अर्धा वाटी बेसन, चवीप्रमाणे मीठ, 3 टेबलस्पून कडकडीत तुपाचं मोहन घेतलेलं आहे. सगळं पिठाला चोळून घेतलेलं आहे आणि पाणी घालून घट्ट पीठ भिजवून कमीत कमी अर्धा तास ठेवून दिलेलं आहे. आता इथे वजनी 150 ग्रॅम म्हणजे 1 कप मी इथे तीळ घेतलेत, कोरडे भाजून घेतलेत. त्यामध्ये 150 ग्रॅम किंवा 1 कप मी शेंगदाणे घेतलेत, ते सुद्धा भाजून घेतलेत. अर्धा वाटी सुकं खोबरं किसून भाजून घेतलं आहे. अर्धा वाटी बेसन, 1 टेबलस्पून तूप टाकून भाजून घ्यायचं आहे. आता हे थोडंसं कोमट असताना मिक्सरला आपल्याला पावडर करून घ्यायचं आहे. इथे वजनी 300 ग्रॅम इतका मी गूळ घेतला होता. प्रमाण हे परफेक्ट असणं खूप जास्त गरजेचं आहे. आता हे सगळं कोमट असतानाच परत मिक्सरमध्ये गुळासकट आपल्याला फिरून घ्यायचं आहे. याने गूळ छानपैकी बाकीच्या मिश्रणामध्ये मिक्स होईल. आता याचे लहान लहान गोळे करायचे आहेत. समजा जर तुम्हाला हे बॅटर खूप जास्त कोरडं वाटलं तर यामध्ये 1 टेबलस्पून तूप टाका. आता दोन्ही समप्रमाणामध्ये गोळे करून घेतलेत. इथे तिळगुळाचा गोळा घेतला, त्याच आकाराचा इथे कणकेचा गोळा करून घेतलेत. ज्या पद्धतीने आपण पुरणपोळी करतो तशाच प्रकारे आतमध्ये आपल्याला तिळगुळाचा गोळा भरून घ्यायचा आहे. सुरुवातीला कणिक लावून घ्यायची, हाताने थोडं थापून घ्यायचं आणि मग याची आपल्याला पोळी लाटायची. लक्षात घ्या, पहिल्यांदाच जर करणार असाल खूप जास्त मोठी पोळी लाटू नका. तवा मध्यम आचेवरती गरम करून घेतले आहे. ज्या पद्धतीने आपण रेग्युलर चपाती करतो तसंच याला दोन्ही बाजूनी आपल्याला शिजून घ्यायचं आहे. अप्रतिम चवीची झटपट होणारी अशी आपली तिळगुळाची पोळी तयार झाली आहे. यामध्ये बेसन घातल्यामुळे एकतर जेव्हा आपण ही पोळी लाटतो आतून गूळ बाहेर येत नाही आणि बाइंडिंग छान झाल्यामुळे गूळ हा छानपैकी आतच राहतो. जेव्हा आपण ही पोळी भाजतो त्यावेळेला खूप वेळा यातून गूळ बाहेर येतो आणि सगळं आपली जी पोळी आहे ही तव्याला चिटकून जाते. त्यामुळे यामध्ये बेसन नक्की घाला. मी कणकेमध्ये भिजवताना सुद्धा बेसन घातलं होतं आणि आतल्या मिश्रणामध्ये सुद्धा अर्धा वाटी बेसन 1 टेबलस्पून तुपामध्ये भाजून घातलं होतं. आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर संक्रांतीमध्ये नक्की तिळगुळाची पोळी बनवून बघा आणि मला कळवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे.